सुंदर मनामध्ये भरली. कोणाला फोन करताय? एवढे फोन कायला केले असतील अक्कासाहेबांनी? सगळं ठीक असेल ना? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. फोन बंद. काय बोलायचं असेल त्यांना? काय झालं अक्कासाहेब? फोन आहे तुझ्याकडे? आहे ना, दे. चल मी निघू का? तू कुठं चालला? घरी. आई म्हणली तयारी झाली की लगेच घरी ये. उगा कबाब मी हड्डी नको बनू. काय विक्या? तसं तर तू वाटच बघतोय ना मी कधी घरी जातो याची. चल. बरं ऐक, मी जातो, गाडी ठेव तुझ्याकडेच. नाही नाही नाही, मी येतो ना रिक्षानं. तुला आईनं न्यायचं ना दवाखान्यामध्ये. अरे मी पण जाईन रिक्षानं. नको रे, नाही तू गाडीत जाय, मी येईन. बरं चल, येतो. चल. थँक्यू विक्या. सुंदरा मनामध्ये भरली. हॅलो. अभ्या, हा लते, काय आलं? मोहन सर मुंबईला गेले. काय? हा ना. पण हे अचानक कस काय? तेच तर. हे काय म्हणले काय? ते म्हणले तुझा नवरा मैदानाबाहेरच जिंकलाय. शर्यत तर फक्त निमित्त आहे. मला बी थँक्यू म्हणायचं होतं त्यांना लते. राहिलं की ग? पाय ना, दौलतनंच काहीतरी केलं असेल. मला बी तेच वाटतंय. खोपलं असेल त्याच्या डोळ्यात. हे बाई तू नको अपसेट हो. आपण मुंबईला जाऊ ना त्यांना भेटायला. गुरुदक्षिणा देऊ काय? ते म्हणले अभ्याला ढाल मिळाली तर गुरुदक्षिणा मिळाल्यासारखंच आहे. मग तर गुरुदक्षिणा देऊच आपण लते. अभ्या, तू जिंकला पाहिजे. जिंकणार जिंकणार. हे बाई मला माहिती आहे तुझा मूड नसेल आता, पण बरं अभ्या, तुला कसला सोक्षमोक्ष लावायचा होता? काय वाईट नाही आलं ते. नाही, काळजी करण्यासारखं नाही आहे काही. उलट आप्पा, बापू, आई सगळे खुश होतील ऐकून. मग सांग ना. लते, सांगतो म्हणलं ना. खरं तर लय दिवसापासून सांगायचंय. तू येतं आधी. बर, येते मी.
हॅलो लते, हां कोण बोलतोय? ते महत्वाचं नाहीये, तुझं कुंकू वाचव. म्हणजे अगं तुझं कुंकू धोक्यात आहे. कोण बोलतंय? मी अक्का. अगं तुझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. अक्का साहेब? अगं बोलण्यात वेळ घालवू नको. तुझ्या नवऱ्याचा जीव वाचव. जाय. फोन उचल. हे मुके वगैरे ओ फोन उचलला भ्या. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. थांबा दादा, थांबा दादा, प्लीज मला टेकडी जवळ सोडा ना प्लीज दादा. मला घरी जायचंय, टेकडी भरपूर लांब आहे. अहो दादा, माझ्या नवऱ्याचा जीव संकटात आहे. तुमच्या पुढे हात जोडते मी, प्लीज दादा, प्लीज सोडा ना प्लीज. दादा प्लीज, प्लीज दादा. चल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. भारी डेकोरेशन करेल रे. हा ना, ते काय ऑपरेशन थिएटर. अरे बाप, केक पण आहे. हात लावू नको त्याला. का मुलीला राग येईल का? दौलत दौलत हार्ट शेपचा केक आहे ना भाई, कापला तर पाहिजे ना. कल्प्या मुक्या डीजे रिपीट रिपीट रिपीट. हॅपी बर्थडे टन टन, 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 हॅपी बर्थडे टन टन. आमे हा ना केक. हा ना, ढोलीच्या बर्थडेचा केक आहे, खा ना. अरे हो, हा भाऊ केक नाही खात नाही का? गोड नाही खात आहे केडे मी. पण आज चाल. कसं आहे ना, शेवटची इच्छा राहायला नको. तुला तर माहिती आहे अभ्या, आपल्याला जो नडला तो आयुष्यभर रडला. जाता जाता नाव लक्षात ठेव, दौलत सर्जेराव निंबाळकर. आणि वर पोचला का आमचा निरोप सांग. वर म्हणा हॅलो ना पब्लिक.
तर महाराज मला धरणं जीव लय घाबरा घोबरा होऊ लागलाय हो. छातीत नुसती धडधड 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 होते. त्यात दिवा पण विजला हो. काही विपरीत तर आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. हो दादा थांबलात त्याला, चला ना वर. वरती नाही जाणार मॅडम रिक्षा. हो प्लीज दादा असं काय करतात, चला ना प्लीज प्लीज. नाही 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 जाणार मॅडम वरती रिक्षा. थँक्यू. हा मामी. हा लते, अगं कुठे आहे माही तू? मी बाहेर चालले. अगं माझा जीव लय घाबरा घोबरा होऊ लागला ग. काय काय झालं मामी? अगं आब्याचा फोनच लागत नाही. कुठे आहे ग आब्या? मी आता त्यालाच भेटायला चालले. मग त्याचा फोन कायला बंद आहे? बॅटरी बिटरी गेली असेल. असल असल तसंच असेल. हे पाहिलं ते, तू आब्याला भेटली ना की लगेच मला फोन लावून दे बरं. त्याचा आवाज ऐकल्याशिवाय चैन नाही पडणार मला. अगं भीती वाटू लागली ना मला, म्हणून म्हणते. हो मामी, मी करते ना तुम्हाला फोन. अहो तुम्ही नका ना काळजी करू. लगेच कर बरं. हो मामी, मी करते फोन. ढाल पाहिजे तुला, पूजेचं मान पाहिजे, अकॅडमीचं नाव करायचं तुला, डब्या बायकोला घेऊन गावाला फिट करायचं तुला, पब्लिक हसल ना. अभ्या डार्लिंग पब्लिक हसल ना रे.
मी तुला डायरेक्ट वरचं तिकीट देतो आता. वर जाऊन अप्सरेशी लगीन कर आणि तिकडे जाऊन अकॅडमी काढ. मालक वेळ नका काढू, विषय संपून टाकायचा. तेच करतोय ना भाई, तेच तर करतोय ना. अभ्या अभ्या शेट मालक अभ्या 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 शेट ती इकडेच येऊ राहिली. मालक आता काय करायचं? अभ्या काम कर, तुम्ही कंदील घेऊन या साईडने निघा, या साईडने निघा. तिला चकवा द्या. हा हा मी याला घेऊन जातो. लगेच फोन करते म्हणाली होती की नाही. आता 1 तास होत आला, अजून फोन पण नाही आणि लत्ती पण नाही. काय करावं आता? करल नाही ती, तू बस बरं आणि शांत हो. हा बेशी बोलल्याशिवाय मी शांत व्हायची नाही. आओ तुम्ही जरा लतीला फोन लावा बरं, पा कुठे आहे ती? लागला का? उचलत नाही ती. अशी कुठं गेली भाऊजींना भेटायला काय माहिती? कुठे आहेत काय आहेत देवालाच माहिती. महाराज माझं काही चुकलं असेल ना तर मला माफी करा, पण असा जीवाला घोर लावू नका हो माझ्या. ठीक असतील ना हो? अशू तू जाय विक्याकडं, पाहुणे तिथे असतील ते काय लतीचा वाढदिवस आहे म्हणल्यानंतर साजरा करत असतील तर भान नसेल त्यांना. जाय 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 बघून ये जाय. हा हा जातो मी, तू शांत हो. लक्ष जाय. हा तुम्ही काळजी नका करू आत्याबाई, तिथंच असतील. हा नाही तिथंच असतील, पण फोन नाही ना उचलत लती म्हणून जरा थोडं. चला घ्या बाहेर घ्या. आज लास्ट डे तुझा अभ्या. काय शेवटची इच्छा तुझी? डोलीला हॅपी बर्थडे म्हणायचे. जागा हा मुहूर्त मी का निवडेले माहिती का? तुझी पुण्यतिथी आणि ढोलीची जन्मतिथी एकत्र सेलिब्रेट होणार आहे यार. पण माझी एक इच्छा अपूर्ण राहणार गाड्या.
तू शर्यत हारल्यानंतर तुझ्या हातामध्ये बांगड्या घालून गावभर मिरवणूक काढायची होती ना गाड्या तुझी. या गोष्टीचं मला लय वाईट वाटलं यार. आउच, लागलं का? सॉरी गाड्या, लय पेन झालं का? तुझं सगळं पेन आज मी संपून टाकणार, काळजी नको करू.